चला, धर्मदायचे क्वेश्चन्स आलेले आहेत. आपण आता इथे लगेच बघणार आहोत. मोस्ट प्रोबॅबली दिस विल बी द लास्ट व्हिडिओ फॉर धर्मदाय क्वेश्चन्स. ॲनालिसिस, नॉर्मलायझेशन, कट ऑफ काय लागेल त्याचे ऑब्व्हियसली आपण व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्यासमोर. फक्त कट ऑफ काय लागेल याच्यासाठी कॉल करून आम्हाला विचारू नका लगेच, कारण की ह्या एक 40 क्वेश्चन्सवरनं आपण कोणत्या शिफ्टचा पेपर कसा होता हे समजू शकत नाही. ज्या वेळेला तुमची रिस्पॉन्स शीट येईल, कुणी पण आपल्या ग्रुपवरती तुम्ही बरेचसे 4-1 हजार विद्यार्थी आहात, तुम्ही कुणी पण रिस्पॉन्सिबिलिटी घ्या की बाबा 7 नोव्हेंबर फर्स्ट शिफ्ट मी पेपर देतोय मॅमला. या हिशोबाने तुम्ही आपल्याला प्रत्येका शिफ्टचा, प्रत्येका डेटचा एक एक पेपर द्या. वाटल्यास तर तुमचं नाव रब करा, आम्हाला तुमचे मार्क्स नाही मोजायचे आहेत, कुणाला दाखवायचा पण नाही आहे पेपर. जस्ट कट ऑफ काय लागेल हे जर आम्हाला तुम्हाला सांगायचं असेल तर आम्हाला एक्झॅक्ट 100 क्वेश्चन्स माहिती पाहिजे. मग कळतं की कोणता पेपर कसा होता, कोणत्या पेपरची डिफिकल्टी कशी होती, स्टुडंट्सनी किती अटेम्प्ट केलेले आहेत त्या एक्झॅक्ट शिफ्टला. त्या डेटाचा तुम्ही विचार नका करू, दॅट वी विल अरेंज. पण तुम्ही फक्त क्वेश्चन्स जे आहेत ते आम्हाला द्या. ग्रुपवरती तुमचं तुम्ही डिस्कस करून आम्हाला रिस्पॉन्स शीट द्याल तुमची, ठीक आहे. चला, आजचे आपण क्वेश्चन्स बघू. पॉलिटीमध्ये खूप जास्त स्टुडंट्सला प्रॉब्लेम आलेला आहे, कारण पॉलिटीमध्ये राज्यघटनेवरती जे काही क्वेश्चन्स आले सगळे क्वेश्चन्स आपल्याला घटना दुरुस्तीवरती बघायला मिळाले. आता कालच्या दुपारच्या शिफ्टमध्ये सरांनी घटना दुरुस्ती आता करून जा असं सांगितलं होतं. हे पण बोलले होते की मी तुम्हाला लिस्ट द्यायला पाहिजे घटना दुरुस्तीची, पण किती देऊ, 106 वगैरे आहे. सरांनी तुम्हाला हे बोलले होते. सो सॉरी फॉर डिस्टर्बन्स, तुम्ही विद्यार्थीच आहात जे कॉल करत आहेत, तर मग त्यामुळे लिस्ट नाही दिली आपण, पण हे करायचं होतं तुमच्या पार्टवरती. आता आज आपल्याला काय क्वेश्चन्स दिसले आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं होतं हे ऑलरेडी मागच्या 2-3 शिफ्ट्सला पण हा क्वेश्चन आला आहे. 73rd 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, पंचायत राज वगैरे कधी ॲड झालेला आहे, 1992. आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. हा क्वेश्चन स्टुडंटला बघता क्षणी सॉल्व्ह करता आला. पुढे कोणत्या कोणत्या घटना दुरुस्ती आल्या, 3rd अमेंडमेंट, 3rd कॉन्स्टिट्यूशनल, तिसऱ्या घटना दुरुस्तीने काय बदल झाला आहे संविधानामध्ये. प्रायव्ही पर्स जी आहे, म्हणजे जेव्हा आपण हे जे प्रिन्सली स्टेट्स होते त्यांना जेव्हा आपण आपल्या भारतामध्ये इन्क्लूड केलं तेव्हा त्यांची राजवट कशी चालेल त्यासाठी सरकार काही त्यांना पैसे द्यायचे, मंथली, इयरली वगैरे असे पैसे द्यायचे. प्रत्येका प्रिन्सली स्टेटसोबत वेगवेगळा करार होता. आणि हे पैसे देणं कधी बंद केलं, म्हणजे ही प्रायव्ही पर्स जी होती ती कधी बंद केली, असा हा क्वेश्चन होता. 25th की 21st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे, 1971 असणार आहे. ती कोणती आहे बघून घ्या, याच्यावर क्वेश्चन होता. त्यानंतर घटना दुरुस्ती 4, 5, 6 या सगळ्या घटना दुरुस्तींवरती आज राज्यशास्त्रात आपल्याला क्वेश्चन्स बघायला मिळाले. हिस्ट्रीचे क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन्स तुम्हाला वाटेल की मॅम रिपीटच आहेत हे क्वेश्चन्स. हिस्ट्री खूप जास्त सोपा होता. पहिलं होतं अस्पृश्यता निर्मूलनासाठी खालच्यापैकी कुणी कुणी हातभार लावलेला आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. काल संध्याकाळी पण क्वेश्चन आला होता, परवा पण आला होता, त्याच्या आदल्या दिवशी पण आला होता. सोपा क्वेश्चन आहे, आय होप तुमचा पाठ झाला असेल. त्यानंतर असा हा डायरेक्ट क्वेश्चन आहे जो तुमच्या समोर मी इथे आणलेला आहे. महात्मा फुले यांनी 1873 मध्ये कोणत्या गोष्टीची स्थापना केली. आता हे आपले नोट्स आहेत बघा तुम्ही, आणि इथे बघा महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाज 1873 कशासाठी आहे, एकदा क्वेश्चन आला होता. जात लिंग समानतेसाठी आहे, एकदा येऊन गेलेला आहे. एकदा वर्ष येऊन गेलं की सत्यशोधक समाज जे आहे ते कधी फॉर्म झालेला आहे, आणि एकदा आलं की हे कुणाचं आहे. आज आलं की यांनी हे 1873 मध्ये कोणत्या गोष्टीची स्थापना केली. डायरेक्ट आपल्या नोट्समधनं आहे. आय होप तुम्हाला हे क्वेश्चन सोडवता आले असतील. सावित्रीबाई फुले काय होत्या, पहिली शाळा भारतात मुलींसाठी पहिली शाळा, मग आलं होतं की पहिल्या शिक्षिका कोण, हे क्वेश्चन्स इथून आपले सॉल्व्ह होतात. पुढे बघूया आपण. गुलामगिरी पुस्तक कुणी लिहिलेलं आहे. आत्ता मी जे नोट्स दाखवले तिथेच टिळकांबद्दल त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत त्या बघायला मिळतात, आणि तिथेच ह्या पुस्तकाचा उल्लेख पण तुम्हाला झालेला दिसतो. त्यानंतर डिप्रेस्ड क्लासेससाठी मिशन कुणी केलेलं आहे, डिप्रेस्ड क्लास मिशन कुणाचं आहे. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार नाही, विठ्ठल
कुणीतरी डिप्रेस्ड क्लास मिशनचे आहेत. इफ आय एम रॉंग प्लीज करेक्ट मी, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही आहे. डिप्रेस्ड क्लास मिशनचे 100% विठ्ठलजीच आहेत. हो, तेच आन्सर असणार आहे याचं. त्यानंतर जॉग्रफीमध्ये तुम्ही बघू शकता क्वेश्चन काय आला होता, कृष्णा नदीला डाव्या बाजूनी येणाऱ्या नद्या. आता बघा, हे जॉग्रफी आपलं. पहिलीच नदी, PDF उघडल्या उघडल्या फक्त कसं आहे जरी बघितलं असतं तरी हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला होता. पहिलीच नदी कृष्णा आहे आणि सरांनी इतकं डिटेलमध्ये तुम्हाला दिलं आहे की डाव्या काठाच्या नद्या, आज हे चालू होतं, डाव्या काठची कोणती उपनदी येऊन कृष्णा नदीला भेटते. ह्या डाव्या आहेत सगळ्या आणि ह्या उजव्या आहेत. ठीक आहे, या PDF मधनं हाही आपला क्वेश्चन आजच्या दिवशीचा सॉल्व्ह होतो. आता मृदेवरती हा जो आपण इथे चार्ट बघत आहोत, जसं काही ह्या चार्टमधनंच क्वेश्चन आलेला आहे. कसा क्वेश्चन होता, हे बघा असं होतं. आणि याच्या आधीच्या पण शिफ्टला असा आला होता. याच्यामधनं विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करता आलेला आहे. कोकण, तिथे प्रमुख मृदा काय आहे आणि तिथे काय प्रकारचं पीक येतं, ह्या प्रकारचा काहीतरी क्वेश्चन होता. पण विभाग आणि तिथे कशी मृदा आहे, काल संध्याकाळी की काल दुपारी पण सेम टाईपचा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर कॉटन आणि ज्यूट हे भारतामध्ये कुठे कुठे पेरलं जातं, जे डिव्हिजन्स आहे त्यावरती तिसरा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाला. पुढे वळूया आपण आता. विज्ञानावरती फोर्सचं युनिट आपल्या नोट्समध्ये आहे. आता इथे वापस उघडून दाखवत नाही मी. आपल्या नोट्समध्ये मी सगळे SI युनिट्स दिलेले आहे, त्यामध्ये हा पण युनिट आहे. तर तिथून म्हणजे आजचे जे विद्यार्थी मला कॉल करत आहेत, तर तुम्ही मला थँकफुल आहात, त्यासाठी खूप खूप आभार. आणि आमचा तुम्हाला फायदा होत आहे ते ऐकून खूप जास्त खुशी होते. पुढे क्वेश्चन आहे, फंक्शन ऑफ कॉर्निया, डोळ्यामध्ये कॉर्निया असतो, त्याचं फंक्शन काय आहे. इमेज मागच्या डोळ्याच्या साईडला रिफ्लेक्ट करणं, कलर आयडेंटिफाय करणं वगैरे अशा गोष्टी होतात. त्यानंतर नॉन पोलार हायड्रोजन आपल्या नोट्समध्ये नव्हतं, मी दिलेलं पण नाही आहे. तुम्ही सॉल्व्ह करू शकले असाल का ते मला माहिती नाही, पण इतकं डीपमध्ये एक्सपेक्टेड नाही आहे म्हणून मी हे इन्क्लूड केलेलं नव्हतं. सॉरी फॉर दॅट रिझन. पुढे जठरमध्ये जेवण किती तास राहतं, म्हणजे पोटामध्ये जेवण किती तास राहतं, हे मी नोट्स देण्यासारखी पण गोष्ट नाही आहे. एक जो कोणी एक्झामिनर असेल त्याला वाटलं असेल, त्यांनी टाकला असेल, त्याची कुतूहल असेल ते, त्यामुळे असेल 2 ते 5 तास राहतं पोटामध्ये जेवण. आणि त्यावरती एक हा साधा क्वेश्चन होता, साधा नाही म्हणजे वेगळाच क्वेश्चन होता. सॉल्व्ह नाही करू शकले असाल तर नाराज होऊ नका. आज इथे क्वेश्चन आलेला आहे इकॉनॉमिक्समध्ये, 5 इयर्स प्लॅनवरती आलेला आहे. तर सगळे 5 इयर प्लॅन जर तुम्ही पाठ केले असते तर 2 मार्क घेऊन आले असते, पण वेळ किती लागला असता त्याचा विचार करा. नाही आला, चुकला किंवा सोडून ते दिला नसेल, नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर इट्स ओके. 2 मार्कासाठी आपण खूप जास्त मेहनत नाही घेऊ शकत. पुढे करंट अफेअर्समध्ये एक्सरसाइजवर क्वेश्चन आला, इंद्र एक्सरसाइजवर क्वेश्चन आलेला आहे. कुणासोबत आहे कॉमेंटमध्ये मला सांगा कुणासोबत आहे. त्यानंतर बेस्ट मॅजिशियन अवॉर्ड कोणत्या भारतीयाला मिळाला, मला वाटतं शहा मॅडम असतील, त्यांना मिळालेला आहे. 2025 मध्ये बेस्ट मॅजिशियन अवॉर्ड कुणाला मिळालेला आहे. त्यानंतर जे इंडियामधले हायेस्ट GDP जिल्हे जे आहेत ते 7 आहेत. हे आपल्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये पण होतं, हे करंट अफेअर्समध्येही जातं, इकॉनॉमिक्समध्येही जातं. इकॉनॉमिक सर्वेमध्ये होतं की फक्त पहिले प्रमुख 7 जिल्हे खूप जास्त चांगलं ते त्यांचा GDP आहे, म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन. तर त्या 7 जिल्ह्यांचं एक्झॅक्ट GDP सांगायचा होता. मग मॅम आम्ही वाचायला पाहिजे होतं इकॉनॉमिक सर्वे, नाही तुम्हाला एक्झॅक्ट माहिती नसणार आहे, कारण की त्याच्यामध्ये पॉईंटमध्ये तुम्हाला दिलेलं होतं. इतकं जर तुम्हाला माहीत असतं की याच्यावरच क्वेश्चन येणार आहे तरच तुम्ही पाठ करू शकले असते, पण असे तर खूप फॅक्ट्स आहे, कोणत्या पाठ करणार आहे तुम्ही, म्हणून इट्स ओके. पुढे रिझनिंगमध्ये आज बॉडमासवरती 2 क्वेश्चन्स आले होते बरं का. बॉडमास थोडं नीट करून जा, सोपं आहे बॉडमास करायला. आधी काय करावं लागतं, आधी ब्रॅकेट ओपन करावी लागते, मग काय करावं लागतं वगैरे वगैरे. सिटिंग अरेंजमेंटवरती सर्क्युलरवरती 2 क्वेश्चन होते आणि लिनियरवरती 2 क्वेश्चन होते. म्हणजे क्वेश्चन सिटिंग अरेंजमेंटचे आवडता आहेत TCSला. आता संध्याकाळच्या शिफ्टला याचा अभ्यास करून जा.
त्यानंतर पझलवरती 4 क्वेश्चन्स होते. नंबर सिस्टीमवरती कालचा दुपारचा पॅटर्न फॉलो झालेला आहे की नंबर पाहिजे आणि मग अल्फाबेट पाहिजे, पण हा अल्फाबेट काहीतरी प्रामुख्याने डिस्क्राईब केलेला असतो. एक तर कॉन्सोनंट पाहिजे किंवा वॉवेल पाहिजे. या हिशोबाने हा क्वेश्चन येत आहे. डायग्रामवरती आज 2 क्वेश्चन्स होते. एक चौकोनी डायग्राम असते अशी, आणि मग एक एक बाजूला एक एक चित्र वळत जातं, त्या प्रकारचा हा क्वेश्चन होता. ब्लड रिलेशन्सवरती आज 4 क्वेश्चन्स आले होते आणि क्वेश्चन्सची पात्रता थोडीशी अवघड होती असं स्टुडंट्सनी मला सांगितलेलं आहे. पुढे जाऊया आता आपण. इंग्लिशमध्ये हा जो इडियम आहे त्याच्यामध्ये मला थोडासा डाऊट आहे. एक तर अर्धवट आहे, मी इतक्या वर्षापासून इंग्लिश शिकवत आहे, तर हा इडियम प्लीज मला करेक्ट करून सांगा. पुट अ गुड फेस ऑन, हा असा इडियम होता एक. त्यानंतर आज एक गोष्ट महत्त्वाची आहे की 7 पॅसेजेस आले, 7 क्वेश्चन्स आले पॅसेजेसवरती, आजपर्यंत आले नाही आहेत. एकतर जे कॉमेंटमध्ये म्हणतायत की नाही मॅम असं आधी पण येऊन गेलं होतं, एक तर तुम्ही ही परीक्षा नाही देत आहात, मुद्दामून असंच विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी रूमर्स पसरावे म्हणून करत असाल. आपल्याकडे विद्यार्थी दर शिफ्टचा येऊन बसत आहे, बोलत आहे, एक नाही 4-5 विद्यार्थी, तेव्हा कुठे आपण हे क्वेश्चन्स एकत्र करू शकत आहोत. आपल्याला एक्झॅक्ट पॅटर्न, एक्झॅक्ट क्वेश्चन्स कशावर किती आले होते. जर मी तुम्हाला सांगते मराठी उतारा काल दुपारी साने गुरुजींवर आला होता, सकाळी दुपारी विवेकानंदांवर आला होता, याचा अर्थ मी कोणत्या तरी एक्झॅक्ट स्टुडंटशी बोलत आहे. कॉमेंट करायच्या आधी असा विचार करा, ठीक आहे. तर याच्या आधी 7 क्वेश्चन्स पॅसेजवर आलेच नव्हते, आज पहिल्यांदा आलेले आहे. आणि हे क्वेश्चन्स का वाढले आहे, कारण की पॅसेजमधनं एक वर्ड दिला आणि त्या वर्डचा तुम्हाला सिनॉनिम अँटोनिम विचारलेला आहे. म्हणून जे प्रमुख सिनॉनिम अँटोनिमचे क्वेश्चन्स आहेत तिथे 1 आणि 1 असे 2च सापडले, पॅसेजवरती ते वाढून गेलेले होते. त्यानंतर एक सिनॉनिम होता जो आता एकच उरलेला आहे, कारण एक त्यांनी पॅसेजमध्ये विचारला TDS. आपण म्हणतो ना इट इज अ TDS टास्क, म्हणजे खूप कंटाळवाणा टास्क आहे, खूप कंटाळ येतो ती गोष्ट करत असताना, हा त्याचा अर्थ आहे. आता एक सेंटेन्स दिलेलं होतं, हा एक वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आहे. एक सेंटेन्स दिलेलं होतं, पूर्ण सेंटेन्स चालत आहे, सेंटेन्समध्ये हा वर्ड आला होता एक्सरसाइज, आणि मग दिलं होतं ह्या एक्सरसाइजच्या आसपासचा मिळता जुळता मीनिंग असणारा वर्ड सांगा, ठीक आहे. हे काही होते इंग्लिशचे क्वेश्चन्स. आता मराठीमध्ये नदीचा समानार्थी होता. त्यानंतर उतार्यावरती 3 क्वेश्चन्स होते मराठीमध्ये. समानार्थी हा एक झालेला आहे, अजून एक समानार्थी होता आणि विरुद्धार्थी 2 होते, ठीक आहे. अजून काही क्वेश्चन्स आहेत का? मला 1 मिनिट वेळ द्या, मी सांगते तुम्हाला. एक मिनिट. If the time is 12 noon at 0 degree longitude, what will be the time at 75 east longitude? हा एक जशाला तसा क्वेश्चन होता की 0 डिग्रीवरती, पृथ्वीच्या 0 डिग्री लॉन्जिट्यूडवरती, ठीक आहे, जर 12 वाजले असतील तर ईस्टला म्हणजे ह्या बाजूला 75 ईस्टला किती वाजले असतील असा क्वेश्चन होता. ऑप्शन्स होते 2 AM, 2 PM, 5 PM, 5 AM. याचं उत्तर द्या तुम्ही मला, ठीक आहे. 5 संध्याकाळचे असणारे, कारण की आपल्याला 4 मिनिटनी करावं लागतं ते. 1 डिग्री म्हणजे 4 मिनिट असतं, तर 75 डिग्री म्हणजे 300 होणार आहे, तर 5 असणार संध्याकाळचे, ठीक आहे.
तर मग हा असा क्वेश्चन होता. 12 दुपारचे होते, PM होतं, तर संध्याकाळचे 5 असणार आहे. कॉमेंटमध्ये मला उत्तरं सांगा. लॉन्जिट्यूड 0वरती जेव्हा 12 वाजलेले आहेत तेव्हा 75 ईस्टला म्हणजे पलीकडे किती वाजलेले असणार आहे. हा एक जॉग्रफीचा क्वेश्चन होता. तर चला मग भेटूया आता आपण कधीही काही पुढे मी इंग्लिशचे लेक्चर्स घेऊन येईल किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी पाहिजे असेल, जर तुम्ही भूमी अभिलेखची परीक्षा देत असाल, जर तुम्ही केंद्रप्रमुखाची परीक्षा देत असाल, कोणतीही सरळ सेवा देत असाल, तर मला कॉमेंटमध्ये, या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये, टेलिग्राम नाही, व्हॉट्सअप नाही, कुठेच नाही, तुम्ही सगळे जितके लोक हा व्हिडिओ बघत आहात, तुम्ही मला सजेस्ट करा की तुम्ही कोणती परीक्षा देत आहात आणि आपण कोणत्या परीक्षेसाठी तुम्हाला हेल्प करायची. संगमच्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही तुमच्या कॉमेंट्समधनंच पुढचे व्हिडिओ घेऊन येऊ. चला भेटूया आपण नंतर. थँक्यू सो मच.